शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक असं कीटकनाशक जे शेंडअळी असेल, फळ पोखरणारी अळी असेल, टोमॅटो, वांगी, कोबी किंवा फ्लावर यासारख्या पिकांवर हे कीटकनाशक अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये चालतं आणि अतिशय चांगले रिझल्ट मिळतात. विशेष म्हणजे हे PI इंडस्ट्रीजचं प्रोडक्ट असून याचा रेसिड्यू हा काही वेळामध्येच संपून जातो. तर काय आहे ह्या कीटकनाशकाची वैशिष्ट्ये आणि कोणतं आहे हे कीटकनाशक हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. मित्रांनो, आपण नेहमी वेगवेगळी कीटकनाशक वापरतो, परंतु आपल्याला रिझल्ट मिळत नाही. आता रिझल्ट का मिळत नाही हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि रिझल्ट मिळण्यासाठी कोणती कीटकनाशक वापरावीत याचा सुद्धा आपल्याला थोडासा अभ्यास असला पाहिजे किंवा त्याचा सराव तरी असला पाहिजे. आता PI इंडस्ट्रीजचं ब्रोफ्रिया हे एक असा प्रोडक्ट आहे जे आपण फळ पोखरणारी अळी असेल किंवा शेंडअळी असेल किंवा पांढरी माशी असेल किंवा इतर रसशोषक कीड असेल तर यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला हे वापरायचं असतं. साधारण 50 मिली प्रति एकरचा याचा डोस असल्याने डोससुद्धा कमी आहे, थोडंसं कॉस्टली आहे, परंतु इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर जे पावसामध्ये वातावरण बदलतं तर त्याच्यासाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो. रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो. त्यासोबत रेन फास्टनिंग टायमिंग जो आहे हा खूप कमी आहे. म्हणजे इतर प्रोडक्टपेक्षा जर समजा पावसाचं वातावरण असेल तर आपण इतर प्रोडक्ट फवारणी केल्यानंतर जर पाऊस पडला तर ते औषध आपलं वाया जाऊ शकतं, परंतु हे नाही. तर चला जाणून घेऊयात नक्की काय आहे हे औषध आणि काय आहेत त्याचे विशेष. तर PI इंडस्ट्रीजचं ब्रोफ्रिया. आता PI इंडस्ट्रीजचं ब्रोफ्रिया हे काही फारसं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अतिशय नावाजलेलं कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रोफ्लॅनिलाइड 20% SC फॉर्म्युलेशनमध्ये घटक पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये जी पॅकिंग आहे साधारण 25 ml, 50 ml आणि 100 ml. 25 ml जी आहे ही अर्धा एकरसाठी आहे, 50 ml ही 1 एकरसाठी आहे आणि 100 ml जी आहे ती 2 एकर अगदी आपण कव्हर करतो. आता याच्यामध्ये कोणत्या पिकासाठी हे चालतं हे समजून घ्या. आता याच्यामध्ये पिकं चालणारी जी आहेत तर याच्यामध्ये वांगी आहे, मिरची आहे, भेंडी आहे, कोबी आहे. फ्लावरला देखील चालतं, म्हणजे कॅबेजाला म्हणजेच अर्थात फ्लावरसुद्धा त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर याचा डोस जो आहे हा साधारण 50 मिली प्रति एकरसाठी आहे. 150 लिटर पाणी लागे किंवा 200 लिटर पाणी लागू. आता सरासरी आपल्याला 200 लिटर एवढं पाणी लागतं. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये स्टिकर ॲड करण्याची गरज नाही आहे. याच्यामध्ये इनबिल्ट म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये स्टिकर जे आहे ते येतं किंवा स्टिकर बेस हे कीटकनाशक आहे ज्यामुळे आपल्याला स्टिकर ॲड करण्याची गरज नाही. त्यानंतर पेस्ट. आता कोणत्या पेस्टवर हे अतिशय चांगलं काम करतं तर व्हाईट फ्लाय, पांढरी माशी, फ्रूट बोरर म्हणजे खोडाळी किंवा शेंडअळी आपण ज्याला म्हणतो, शूट बोरर, फळ पोखरणारी अळी किंवा शेंडअळी. व्हाईट फ्लायला म्हणजे पांढरी माशीला सुद्धा चालतं आणि इतर रसशोषक किडींना सुद्धा चालतं. आता व्हाईट फ्लाय जे आहे म्हणजे पांढरी माशी साधारण आपल्याला वांग्याच्या प्लॉटमध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये दिसते, तर आपण त्याच्यासाठी देखील हे वापरू शकतो. रेन फास्टनिंग पिरियड म्हणजे किती वेळानंतर पाऊस आला पाहिजे तेव्हा हे औषध लागू होतं. तर सगळ्यात कमी जो रेन फास्टनिंग पिरियड आहे तो या कीटकनाशकाचा आहे फक्त 30 मिनिट. म्हणजे फवारणी केल्यानंतर अर्ध्या तासानंतर जरी पाऊस आला तरी याला काहीही होत नाही. दुसरी गोष्ट, पाऊस जरी आला तरी हे औषध धुवून जात नाही. त्यामुळं हे इफेक्टिव्ह तसेच ज्याला आपण म्हणतो की कॉस्ट इफिशियंट पण आहे. त्यामुळं तुम्ही हे वापरू शकता. त्याचं दुसरं जे वैशिष्ट्य आहे रेसिड्यू ऑर न्यूट्रल ऑन सेकंड डे. म्हणजे हा एकतर दुसऱ्या दिवसापर्यंत न्यूट्रल म्हणजेच त्याचा रेसिड्यू आहे हा पूर्णपणे संपून जातो. म्हणजे आज जर आपण मारलं तर उद्या आपण आपला माल नेऊ शकतो आणि अगदी आरामात तो खाऊ शकतो. आणि याच्यामध्ये स्टिकर घेण्याची गरज ही अजिबात नाही. अशा पद्धतीचं हे ब्रोफ्रिया जे अतिशय चांगलं कीटकनाशक आहे. याचे आपण काही प्लॉटसुद्धा पाहिले, अतिशय चांगल्या प्रमाणात त्याचे रिझल्ट मिळतात. परंतु लक्षात घ्या, जर तुम्ही वांगी उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर हे वापरायचं असेल तर तुमच्या प्लॉटची कंडिशन ही मेंटेन असावी, खूप क्रिटिकल नसावी. जर खूपच क्रिटिकल असेल तर तुम्हाला एका फवारणीमध्ये रिझल्ट मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 3-4 फवारण्या आलटून पालटून कराव्या लागतील, तेव्हा कुठं तो मेंटेन लेवलमध्ये येईल. त्याच्यासाठी नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही वांगी उत्पादक शेतकरी असाल किंवा टोमॅटो असेल किंवा मिरची असाल, खूप क्रिटिकल जर प्लॉट असेल तर एका फवारणीमध्ये त्याचं नियंत्रण मिळेल ही अपेक्षा शक्यतो ठेवू नका. कारण रासायनिक जरी असेल तरी कीड अशा ठिकाणी असते ज्या ठिकाणी औषध लवकर पोहोचत नाही. त्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी फवारण्या करणं गरजेचं असतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.